साध्यापासून मध्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये नवीन खरीप कांद्याची आवक. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव. पण नवीन हंगामाचा आपण विचार केला खरीपचा, तर मग नवीन खरीपचा हंगाम हा कधीपासून सुरू होतो? यंदाच्या वर्षी जो खरीपचा कांदा आहे तो किती दिवसांना उशिरानं येत आहे व याचा कशा पद्धतीनं कांद्याच्या दरावरती परिणाम होऊ शकतो? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज व आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता खरीपचा जो नवीन कांद्याचा हंगाम आहे तो या वर्षी उशिरानं सुरू होणार आहे आणि यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यातच देशांतर्गत बाजारामध्ये नवीन खरीप कांद्याची आवक होणार आहे. मग यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात खरीप कांद्याची आवक का सुरू होणार आहे? एवढा उशीर कशामुळे होणार आहे? आणि हा जर उशीर एवढा झाला तर याचा परिणाम मग कांद्याच्या दरावरती कसा होणार आहे? चला या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची आता जाणून घेऊयात उत्तर. बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर दरवर्षी खरीप जो असतो तर तो त्या ठिकाणी सुरू होत असतो 15 ऑक्टोबर नंतर. आता आपल्याकडे खरीपचे मुख्य 3 प्रकार आहेत बरं काय, ज्याच्यामध्ये अर्ली खरीप, नॉर्मल खरीप आणि लेट खरीप. याच्यामध्ये 70% जे उत्पादन असते खरीपचं ते नॉर्मल खरीपमध्ये होत असते. मग नॉर्मल खरीप अत्यंत महत्त्वाचा आहे. मग नॉर्मल खरीपचा जो कांदा असतो जो की जास्त करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून येतो, तर हा कांदा दरवर्षी 15 ऑक्टोबर नंतर येतो, म्हणजे आपल्या भाषेत बघा दसऱ्याच्या नंतर. यंदाच्या वर्षी काय झाले की जूनमध्ये काही पाऊस व्यवस्थित झाला नाही, त्यामुळे जवळपास 1 ते 1.5 महिना उशीर झालाय आणि त्या ठिकाणी परिस्थिती सुद्धा उत्तम नव्हती. तर या सर्व गोष्टींचा विचार केला तर आजच्या घडीला कुठं कांद्याची रोपं ही लावल्या जात आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काही केल्या 1 डिसेंबर नंतरच आपल्याला नवीन खरीप कांदा आवक सुरू होताना दिसेल. आता आपण जर बघितलं तर अर्ली खरीपची पण भानगड झाली. यंदा अर्ली खरीपचा कांदा सुद्धा कमी येत आहे आणि त्यातच समजा ज्या नॉर्मल खरीप कांद्यावरती संपूर्ण मार्केटची भिस्त होती तो सुद्धा कांदा आता डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेनंतर येणार आहे. मग असं घडलं तर याचा कांदा दराला किती आधार मिळेल? तर लक्षात घ्या मित्रांनो, उन्हाळी कांदा जवळपास संपत आलाय. तो फक्त 1 ते 1.5 महिन्यापुरता शिल्लक आहे. त्यात निर्यात पण करायची आहे, कांदा पण डॅमेज होत आहे. तो A1 क्वालिटीचा कांदा नाही आहे. त्यात ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज क्वालिटी खूप जास्त कांदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की दक्षिणेतून कांदा हा आता कमी येत आहे मागच्या वर्षी तुलनेत. कमी म्हणणं पण चुकीचे, फार कमी येत आहे. आणि मग अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात जर नॉर्मल खरीप कांद्याची आवक होणार असेल तर होणार काय मग? तर होणार काय मित्रांनो की याच्यामुळं तुम्हाला सप्टेंबर महिन्यातच कांद्याची मागणी आणि कांद्याच्या पुरवठ्यात भयंकर गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला कुठेतरी सप्टेंबर महिन्यातच 5,000 पर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. आणि लक्षात घ्या, फक्त सप्टेंबर महिना नव्हे तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना हा जो फेस्टिवल सीझनचा टाईम आहे तर इथं कांद्याचा बाजारभाव यंदाच्या वर्षी भयंकर तेजीत राहणार आहे.
आता याच्यात भविष्यात सरकार हस्तक्षेप किती करते आणि त्याचा काय परिणाम होतो, या जर गोष्टी वेगळ्या सोडल्या तर कांद्याचा बाजारभाव नॉर्मल वेनं आपल्याला 5,000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे. विक्रीचं काय करायचं? तर तुम्हाला या ठिकाणी मी सल्ला देतो की बाबा विक्रीचं काय जास्त टेन्शन घेऊ नका. सध्या 3 ते 3,500 हजाराच्या दरम्यान कांदा भाव पोहोचलाय, जे आपलं शेती मित्रांनं भाकीत केलं होतं. त्यामुळं आता वेळ आली की तुम्ही इथं सर्व कांदा विकायचा. पण कोणता? तर आपल्यापाशी असणारा ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज हा कांदा सगळा विकून टाकायचा. A1 क्वालिटीच्या कांद्याला हात लावायचा नाही. बाकी ॲव्हरेज क्वालिटी, बिलो ॲव्हरेज क्वालिटी सगळ्याच्या सगळा कांदा 3 ते 3,500 मध्ये विकून टाका. आता A1 क्वालिटीचा कांदा राहिला ना, मग तो 3,500च्या वर भाव गेला की तिथून टप्प्याटप्प्याने तेजीत विकून टाकायचा. याच्यामुळं आपल्याला होईल ना जो फायदा, तो खूप जबरदस्त होईल. आणि मला माहिती आहे ना, तुम्ही मागच्या 5-7 वर्षात काय भोगले. कारण मागच्या 2 वर्षाचा विचार केला तर अजिबातच तेजीने उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही. आज ही संधी आली आहे, तर या संधीचा फायदा घ्या. मी तुम्हाला इथून 1-1.5 महिन्यापूर्वी काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की आपल्यापाशी असणारा कांदा हे सध्याचं जरी पितळ वाटत असलं तरी हे सोनं आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्यावेळी कांदा विकला नाही, त्याला जपून ठेवलं आणि आज हे पितळ सोन्यात अवतरित झाले. म्हणून आपण या ठिकाणी आता हळूहळू आपल्यापासला कांदा योग्य दरावरती काढला तर आपला फायदा होऊन जाईल. आज तुमचा विश्वास बसला असेल की शेती मित्रावर येणारा प्रत्येक व्हिडिओ अभ्यासपूर्व असतो आणि त्या अभ्यासपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारी जी माहिती ती ॲक्युरेट असते. जर तुम्हाला वाटत असेल की शेती मित्रचे व्हिडिओज ॲक्युरेट झाले आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि खात्री करण्यासाठी तुम्ही 1.5-2 महिन्याखालचे व्हिडिओ बघून घ्या की आपण दिलेले अंदाज खरे ठरले आहेत अथवा नाही. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.